છો બેન, આજ આપણે બનાવીશું એકદમ સ્પેશિયલ સુરતી ઊંધિયું. શિયાળાની મજા તો ઊંધિયા વગર અધૂરી છે, ખરું ને? હા બેન, વાત તો સચ્ચી. ખાનેના ગરમા ગરમ ઊંધિયું, पुरी आणि छाछ, बस બીજું કોઈ નહો. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रसरशीत ऊंधियो, टुम्म फुगलेली पुरी, जिलबी आणि ताक. आहा हा, स्वर्ग सुख. रेसिपी अशी लांब सडक वाटते, पण अजिबात नाही. थोडीशी पूर्वतयारी केली तर झटकीपट होते आणि तुम्हाला सांगते स्वर्ग सुख आहे. थंडीच्या दिवसांमध्ये ऊंधियो खाणं म्हणजे. सगळ्यात आधी सुरुवातीला आपण मेथीचे मुटके बनवूयात. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. 2 कप बारीक चिरलेली मेथी, 1/3 कप बेसन, 1/3 कप गव्हाचं पीठ, धने जिरे पूड, लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, लिंबू. मेथीच्या मुठ्या करण्यासाठी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत. यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, ओवा हातात चिरून टाकायचं कधी पण, म्हणजे त्याचा स्वाद छान रिलीज होतो. धने जिरे पूड, आलं लसूण मिरचीचा ठेचा, लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ. आता लिंबूचा रस, 1 चमचाभर तेल. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. पीठ छान मिसळून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. खूप पाणी नका घालू, कारण मेथीला आहे ना भरपूर पाणी सुटतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घाला आणि घट्टसर असायचा गोळा तयार करायचा. हे बघा, आता इतकं घातलं तितकंच पाणी पुरेसं. चला, आता इथे हे मेथीचे मुठ्या करायचं मिश्रण तयार आहे. हे बघा, छान घट्टसर आहे, खूप मऊ नाही केलेला. आता यातून आहे ना, तुम्ही हवं तर असे छोटे छोटे गोळे करू शकता, पण मी मुठ्यांचा आकार देते, ते दिसायला ऑथेंटिक दिसते. गोल गोल गोळे केले तरी काही हरकत नाही, किंवा मग असे लहान लहान त्याला मुठ्याचा आकार दिला तरी चालतोय. थोडा हाताला तेल लावलं म्हणजे हे चिकटणार नाही करताना. चला, इथे सगळ्या मेथी मुठ्या तयार आहेत. आता या तळायच्या. म्हणजे हे भाजीत पण काही जण शिजवतात, पण तेलामध्ये तळलं ना एकतर त्या खुसखुशीत होतात आणि शिजतातही पटकन. भाजी तळतो तशा मुठ्या तळून घेऊया. या खरपूस आतपर्यंत तळल्या गेल्या पाहिजे. या मेथीचा काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. मस्त खरपूस अशा मुठ्या तळून झाल्या. रंग बघा सुरेख आलाय, टेक्स्चरही परफेक्ट दिसतं. त्या घ्यायच्या, काढून तेल सगळं निथळायचं आणि टिश्यू पेपरवर याच प्रकारे उरलेल्या पण मुठ्या तळून घेते. पुढची बॅच पण मुठ्याची तळून तयार आहे. चला, इथे मुठ्या तयार आहेत. आता हे सुरती ऊंधियो करण्यासाठी वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात. सगळ्यात आधी ओला नारळ. सो मी इथे काप करून घेतलेत पाठीचा भाग काढून. 8 ते 10 हिरव्या मिरच्या, खूप सारी कोथिंबीर, लसूण पात घेतली. आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना ताजी ताजी लसूण पात येते, त्याचा तो लसूण असतो आणि पात असते, ती अर्धी जुडी मी इथे घेतली आहे. जितकं ओलं नारळ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून घेतली आहेत. लसूण पात जरी असली तरी 5-6 लसूण पाकळ्या आणि 3-4 आल्याचे तुकडे. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. खोबरं, शेंगदाणे, मिरची, लसूण पात, कोथिंबीर. आधी हे सुकच फिरवून घ्यायचं आणि मग पाणी घालून थोडं सरबरीत करायचं. आता यामध्ये पाणी घालायचं, उरलेली कोथिंबीरही घालूयात आणि पुन्हा छान सरबरीत फिरवून. वाटण तयार आहे. हे बघा, थोडं जाडसरच ठेवायचं वाटण. चला, आता वाटण तयार आहे. भाज्या काय काय घेतल्या ते बघूयात. मला प्रॉपर आहे ना कोवळी सुरती पापडी नाही मिळाली, त्यामुळे जे भाज्या मला मिळाल्या त्या मी घेतल्या. आता यामध्ये या तुरीच्या शेंगा आहेत त्या निवडून घेतल्यात. वालघेवडा आहे, त्याचसोबत रताळं आहे, कच्चा बटाटा आहे, 2 वांगी घेतली, ताजा मटार, कच्ची केळी. सो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्या भाज्या उपलब्ध असतील ना त्या घेऊ शकता. आता भाज्या आहेत ना या तळून घेतल्या जातात. मला काय वाटतं ना, वर्षातून 1-2दा ऊंधियो तुम्ही करता किंवा खाता तर तो रितसर आणि व्यवस्थितच करूयात, म्हणून मी देखील तळूनच घेणार आहे. साल काढून घेऊयात बटाट्याचं. बरं, हे आपलंच आहे. नाईफ सेट, चॉपिंग बोर्ड, मसाले सगळे इथे दिसणारे प्रॉडक्ट आपली आहेत. madhurajrecipeclub.com वरून तुम्ही खरेदी करू शकता. आता बटाट्याच्या फोडी करून घेते. आता या फोडी लगोलग आपण तेलामध्ये सोडूयात. आता हे तळतंय तोवर रताळ्याची पण तयारी करूयात. रताळ्याचं देखील साल काढूयात आणि याचे पातळ काप करूयात. फोडी केला तरी काही हरकत नाही, पण काप दिसायला छान दिसतात. आणि हे लगोलग बटाट्यासोबतच तेलात सोडूयात.
पूर्ण शिजवायचं नाहीये, हलका सोनेरी रंग आला ना की आपण हे काढून घेणार आहोत, कारण हे परत आपण कुकरमध्ये एक शिट्टी काढणार आहोत सगळ्याला, त्यामुळे पूर्ण अगदी आतपर्यंत तळायची गरज नाहीये. या तळलेल्या भाज्या काढूयात आता. हे बघा, पूर्ण लाल बुंद नाही केल्या, हलकासा सोनेरी रंग आला की लगोलग काढायचं. आता इथे कंदमध्ये सुरण वगैरे वापरलं तरी चालेल. आता कच्ची केळी, आता वांगा आणि केळी भरून त्यामध्ये घातली जाते, पण हे हलकस आपण तळून घेणारच आहोत. आता काय करायचं, या केळीला असा एक काप द्यायचा, म्हणजे त्यामध्ये हा मसाला आपण भरू शकतो नंतर. आणि ही केळी देखील तेलामध्ये तळून घेऊयात. काही जण साल काढून घेतात, पण मी हे अशीच तळते. आणि केळी सोबतच वांगे देखील आपण सोडूयात. वांग्याचे लांब लांब काप करून टाकले तरी काही हरकत नाही, पण मी हे असंच घेते. हे बघा, आधी आज चेक करा त्यात काही कीड बीड नाही ना. आता ही वांगी देखील केळीसोबत सोडूयात. आणि जसं मी सांगते, खूप नका तळू, हलकसं मऊ होईपर्यंत तळायचं आणि लगोलग काढून घ्यायचं. हलकसं तळून झालंय कच्ची केळी आणि वांग, काढूयात. या भाज्यांवर ठेवायचं. उंधीव करूयात, थेट आपण कुकरमध्येच करणार आहोत, कारण ह्या वाल, घेवडा, पापड्या या शिजायला जास्त वेळ लागतो. पण मसाल्यांमध्ये काय काय साहित्य घेतले तेही बघूयात. काजू आहेत, ओवा आहे पाव चमचा, गरम मसाला, धनेपूड, चवीपुरतं मीठ, साखर, पांढरे तीळ, हळद. आता हे जे वांग आणि हे आपण तळून घेतले ना, यामध्ये हा हलकासा मसाला भरून घेऊयात. हा मसाला नाही भरला तरी चालतो एनिवे, कारण आता हे सगळं या मसाल्यामध्येच घालणार आहोत, तरी पण मी घालते. जी कच्ची केळी आपण तळून घेतली यामध्ये पण हे मसाला घालायचा. फोडणी घालूयात. तर सगळ्यात आधी 3 टेबलस्पून तेल कुकरमध्ये गरम करून घेतलं. यामध्ये जाईल ओवा. ओवा छान तळला गेला पाहिजे. काजू, तीळ आणि काजू नाही घातले काहीच हरकत नाही, पण फोडणीत ओवा अगदी मस्त आहे. आता हे जे वाटण आपण तयार केलंय हे सगळं वाटण यामध्ये लावूया, मिसळायचं. हे तेलामध्ये घातलं इतका कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. आता यामध्ये मसाले घालूयात. धनेपूड, हळद, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, साखर मिसळून घेऊयात. आता वा वा वा, मस्त असा सुवास तरवळतोय. यामध्ये हे जे तुरीच्या शेंगा आहेत, त्याचे तुरीचे दाणे आहेत, मटार आहे, वालघेवडा आणि पापडी आहे, हे यामध्ये घालूयात. हे बेसला घालायचं, कारण हे आपल्याला पटकन शिजवायचं. याचंही आपल्याला थर लावायचं एक एक करत. त्यामुळे हे बेसला, त्याच्यावर रताळं आणि बटाटा, आणि मग त्याच्यावर हे भरलेली केळी, वांग. आता हे करपू नये आणि कुकरमध्ये छान शिजावं म्हणून गरम गरम पाणी हलकंसं मिसळून घेऊयात. उंधीव ना हलकासा दाटसर असतो, पण आम्हाला थोडा रसरशीत लागतो म्हणून मी पाणी जास्त घातलंय. कमी पाणी घातलं तरी काही हरकत नाही. दाटसर करायचं तुम्हाला, दाटसर करा. एनिवे शिजल्यावर हे घट्ट होणारच आहे. आता झाकण ठेवायचं आणि मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊया. इथे उंधीव तयार होतोय. हा, घरामध्ये इतका छान सुवास दरवळतोय. त्या 2 शिट्ट्या काढून झाला, थंड व्हायला ठेवलंय. पण पटाकन पुऱ्या तरी तळूयात की. पुरी बाय मधुराज रेसिपी युट्यूबवर सर्च करा. कमी तेल पिणारे पुरीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. पण चला थोडं तळून दाखवते. हा, ज्या तेलामध्ये ना आता मुठ्या तळल्या ना, त्याच तेलात मी हे तळायला ठेवलंय. वा, बघा टुम्मकन फुगली की नाही. आता पुरी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं सांगते. एक बाजू एकच वेळेस तळायची, सारखी पलटी उलटी करू नका, नाहीतर मग ती तेल. वा, काय एकसारखा बदामी रंग आलाय. वा वा वा, क्या बात आहे. छान अशी ही तळायची. बघा मस्त टुमटुमीत फुगली आणि दिसते बहारदार. मस्त गरमागरम उंधीव, टुम्म फुगलेल्या पुऱ्या. चला, उंधीव छान शिजवलाय. 2 शिट्ट्या मोठ्या आचेवर. वा 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 वा, काय दिसतंय बघा, बहारदार आणि मस्त झालाय. रसरशीत झालाय, घट्टच झालाय. कुठेच आहे ना परफेक्ट तो असा रसरशीत उंधीव लागतो ना, तसाच झालाय. आता यामध्ये हे जे मुठी आपण घेतले होते, हा, काय दिसतंय. हे मुठी आपण घालायचे आणि मिसळून घ्यायचे. वा, एवढा कमाल सुवास तरवळतोय. आणि उंधीव काय दिसतोय तुम्हाला सांगते, बहारदार. गरम गरम टुम्म फुगलेली पुरी, जिलेबी, उंधीव आणि मसाला ताक.
म्हणजे स्वर्ग सुखच म्हणा, स्वर्ग सुख. चला, या डिसेंबर पार्टीला, नवीन वर्षाच्या पार्टीला किंवा वर्षातून एकदा तरी हा उंधियो करून बघायचं शास्त्र असतं ते. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.